शिवराय मनोज, आरक्षणासाठी मराठ्यांचा समुद्र खंदळून तू मंथन करतोयस. जर का मागण्या मान्य झाल्या तर त्याची परिणाम काय होतील याची कल्पना आहे का? आधीच प्रत्येक क्षेत्रात ओबीसी आणि मराठ्यांच्या मेरिटमध्ये फरक किती आहे याची कल्पना आहे का? फार सूक्ष्म फरक आहे. आणि त्यात जर का 5 कोटी मराठ्यांना ओबीसीत घुसडलं तर मेरिट कुठपर्यंत जाईल माहितीये का? तुझी लेकरं म्हणतील ओपन मेरिट परवडलं, ओबीसी नको. राज्याच्या 13 कोटी लोकसंख्येपैकी 2.25 कोटी पोरं 1ली ते 10वी शाळेत शिकतात. या 2.25 कोटीपैकी फक्त 15-16 लाख 10वीची परीक्षा देतात. आणि ग्रॅज्युएट किती होतात माहितीये? फक्त 1,60,000. त्यात मराठा तुमचे 50,000. त्यातली 90% लोक खासगी नोकऱ्याकडे जातात आणि 10% सरकारी नोकऱ्याकडे. म्हणजे राहिले फक्त 5,000 मराठा तरुण. त्यातले 2-2.5 मेरिटवरती पुढे जातात. मग राहिलेल्या 2-2.5 साठी एवढं समुद्र मंथन खंदळणी चालू आहे का? आणि एवढं सगळं करून मिळणार काय? लॉलीपॉप.